गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय रघुवीर समर्थ। मागील आठवड्यात आपण देवशोधन नाम या दशकातील समास 8वा दृश्य निरशन नाम या समासाचे श्रवण केले। समर्थ या समासात सांगतात की केवळ डोळ्यांना जे दिसते तेच खरे असा आग्रह धरला तर कोट्यावधी ग्रंथांना खोटे ठरवावे लागेल। तसेच संत महंताच्या वचनांनाही मिथ्या मानावे लागेल। म्हणून मला जे दिसते तेच खरे आणि दुसरे सर्व खोटे अशा संशयाच्या भरीस पडून दुराग्रह धरू नये। समर्थ सांगतात की जे काही दृष्टीस दिसते, जे जे मनाला भासते ते सर्व कालांतराने नाश पावते। म्हणून अविनाशी परब्रह्म हे दृष्टीपलीकडे असते। परब्रह्म हे शाश्वत तर माया ही अशाश्वत असते। ती समर्थ म्हणतात की मी कोण हे नीट जाणून घ्यावे आणि मग देहाच्या मीपणाचा त्याग करून आत्मवस्तूशी अनन्य व्हावे। मग स्वाभाविकच शाश्वत असे समाधान अंगी बांधते। आता चालू आठवड्यात नवीन समास सारशोधन नाम सुरू झाला असून त्याचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास 9वा सारशोधन नाम। श्रीराम समर्थ। गुप्त आहे उदंड धन काय जाणती सेवक जन तयास आहे ते ज्ञान बाह्याकाराचे। श्री समर्थ ते सांगतात की एखाद्या श्रीमंत माणसाकडे उदंड असे गुप्तधन असते, पण त्यांच्या सेवक वर्गाला त्याची जाणीव नसते। त्यांना जे काही बाहेर ऐश्वर्य दिसते तेवढेचेच ज्ञान असते। गुप्त ठेविले उदंड अर्थ आणि प्रगट दिसती पदार्थ शहाणे शोधिती स्वार्थ अंतरी असे। समर्थ ते सांगतात की त्या माणसाने खूपच द्रव्य गुप्त लपवून ठेवलेले असते, त्या मानाने थोड्याच वस्तू प्रकट दिसतात। त्याचप्रमाणे या दृश्याच्या आत जो खरा अर्थ भरलेला आहे त्याचा शोध फक्त शहाणे लोकच घेतात। तैसे दृश्य हे माईक पाहत असती सकळ लोक परीत जयास ठाऊका विवेक ते अंतर जाणती। समर्थ म्हणतात की तसे पाहिले तर दृश्य जगत हे माईक असून ते सगळेच लोक पाहत असतात, पण जे विवेकी असतात ते दृश्याच्या अंतरीचे गुप्त असे परब्रह्म जाणतात। द्रव्य ठेवून जळ सोडिले लोक म्हणती सरोवर भरले तयाचे अभ्यंतर कळले समर्थ जनासी। समर्थ या ठिकाणी सांगतात की एखाद्या माणसाने मोठा खड्डा खणून त्यात जर द्रव्य ठेवून वर पाणी सोडून तो खड्डा भरला की लोक म्हणतात की हे सरोवर पाण्याने भरलेले आहे, पण चतुर आणि जाणत्या लोकांनाच बुडाशी द्रव्य ठेवलेले आहे हे गुपित कळते। तैसे ज्ञाते जे समर्थ तिनी ओळखला परमार्थ इतर ते करती स्वार्थ दृश्य पदार्थाचा। समर्थ ते सांगतात की तशाच प्रकारे जे परमार्थ म्हणजे काय हे जाणताच तेच समर्थ ज्ञाते असतात। इतर सामान्य अज्ञानी लोक दृश्य पदार्थ गोळ्या करण्यात आपला स्वार्थ मानतात। काबाडी वाहती काबाड श्रेष्ठ भोगती रत्ने जाड हे जयास त्यास गोड कर्म योगे। समर्थ ते सांगतात की गडी असतात ते ओझी वाहतात आणि श्रेष्ठ असतात ते उत्तमात्म ह्याचा उपभोग घेतात। ज्याचे पूर्वकर्म जसे असेल त्याप्रमाणे त्याला ती गोष्ट गोड वाटते। एक काष्ट स्वार्थ व करीती एक शुभा एकवटती तैसे नव्हेत की नृपती सार भोगते। समर्थ ते सांगतात की
कुणी लाकडे गोळा करून विकतो तर कुणी गोऱ्या विचित असतो. पण किमती वस्तूचे उपभोक्ते तसे करत नसतात. जयास आहे विचार ते सुखासानी झाले स्वार. इतर ते जवळील भार वाहतच मेले. समर्थ या ठिकाणी सांगतात की जे विचारी असतात ते सुखासनी पालखीत स्वार होतात, म्हणजे आत्मसुख त्यांना प्राप्त होते. तर इतर सामान्य अज्ञानी लोक प्रपंचाचा भार वाहता वाहता मरून जातात. एक दिव्याग्नी भक्षिती, एक विष्ठा सावडीती, आपण वर्तल्याचा घेती साभिमान. समर्थ या ठिकाणी सांगतात की आत्मज्ञानी पुरुष जणू काही दिव्याग्ने सेवन करतात, तर अज्ञानी लोक विषयरूपी विष्ठा चिवडत बसतात. इतकेच नव्हे तर आपण जे काही करीत आहोत त्याचा अभिमान बाळगतात. सार श्रेविजे श्रेष्ठी, असार घेईजे वृथापृष्टी, सारासाराची गोष्टी सज्ञान जाणती. समर्थ या ठिकाणी सांगतात की श्रेष्ठ लोक सार ग्रहण करतात, निरोद्योगी लोक असार सेवन करतात, आणि जे आत्मज्ञानी असतात ते सारासार यथार्थ जाणतात. गुप्त परिस चिंतामणी, प्रगट खडे काचमणी, गुप्त हेम रत्न खाणी, प्रगट पाषाण मृतिका. समर्थ या ठिकाणी सांगतात की परिस अथवा चिंतामणी हे नेहमी गुप्तच असतात. खडे काचमणी नेहमी प्रकट असतात. सोन्याच्या रत्नाच्या खाणी गुप्त असतात, पण पाषाण मृतिका कुठेही रस्त्यावर पडलेल्या दिसतात. अहवा शंख अहवा वेल, गुप्त वनस्पती अमूल्य, एरंड धोत्रे भूसाल, प्रगट शिंपी. समर्थ या ठिकाणी सांगतात की उजवा शंख, उजव्या वळणाची वेल किंवा दिव्य अमृत वनस्पती हे सर्व गुप्त असते. एरंड, धोत्रा, शिंपले ही हवी तेथे मुबलक सापडतात. कोटे दिसेना कल्पतरू, उदंड शेराचा विस्तारू, पाहता नाही मैला गरू, बोरी बाबळी उदंड. समर्थ या ठिकाणी सांगतात की कल्पतरू कोटेच दिसत नाही, शेराची दाढी मात्र उदंड असतात. चंदनाचा वृक्ष सहसा आढळून येत नाही, पण बोरी बाबळी उदंड असतात. कामधेनू जाणीजे इंद्रे, सृष्टीत उद्दंड खिल्लारे, महाभाग्य भोगीजे नृपवरे, इतरा कर्मानुसार. समर्थ या ठिकाणी सांगतात की सृष्टीत हवी तशी गायीची खिल्लारे दिसून येतात. कामधेनू फक्त इंद्राजवळच असतो. राजा असतो तो थोर भाग्याचा उपयोग घेतो. इतर लोकांना मात्र त्यांच्या कर्मानुसार कमी अधिक भाग्य लाभते. नाना व्यापार करती जन, अवघेच म्हणती स कांचन, परंतु कुबेराची महिमान कोणासीच नये. समर्थ या ठिकाणी सांगतात की लोक अनेक प्रकारचे उद्योगधंदे करतात आणि सर्वच म्हणतात की आम्ही श्रीमंत आहोत, परंतु कुबेराची थोरवी कुणालाच प्राप्त होत नाही. तैसा ज्ञानी योगेश्वर, गुप्तार्थ लाभाचा ईश्वर, इतर ते पोटाचे किंकर, नाना मते धुंडती. समर्थ या ठिकाणी सांगतात की त्याचप्रमाणे जो खरोखर ज्ञानी आहे, योगेश्वर आहे, तोच गुप्त असलेले जे खरे धन त्याच्या लाभाचा म्हणजे स्वानुभव प्राप्तीचा मालक असतो. इतर अज्ञानी लोक हे दास असतात आणि नाना मते धुंदाळत बसतात. तस्मात सारते दिसेना आणि असारते दिसे जना, सारासार विवंचना साधू जाणती. समर्थ या ठिकाणी सांगतात की थोडक्यात जे सार असते ते लोकांना दिसत नाही आणि असार असते तेवढेच ते दिसते. असार सोडून सार कसे ग्रहण करावे हे साधूच फक्त जाणू शकतात. इतरास हे काय सांगणे, खरे खोटे कोण जाणे, साधू संताची या खुणे साधू संत जाणती. समर्थ या ठिकाणी सांगतात की सामान्य लोकांना हे सांगून काय उपयोग, ते खरे खोटे जाणू शकत नाही. साधू संताच्या खुणा फक्त साधू संत जाणतात. दिसेना जे गुप्त धन, तयास करणे लागे अंजन, गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा.
समर्थ या ठिकाणी सांगतात की जे गुप्तधन असते ते साध्या डोळ्यांनाही दिसत नाही. त्यासाठी डोळ्यात अंजन घालावे लागते. त्या गुप्तधनाप्रमाणेच तो परमात्माही गुप्त आहे. त्याचा शोध घ्यावायचा असेल तर संत संगतीच्या योगे तो घ्यावा लागतो. रायाचे सानिध्य होता, सहजीच लाभे श्रीमंतता. तैसा हा संग धरिता, सद्वस्तू लाभे. समर्थ या ठिकाणी सांगतात की राजाचे सानिध्य प्राप्ती झाले की श्रीमंती सहजच लाभते. त्याप्रमाणे सत्संग धरला की सहजच सद्वस्तू प्राप्त होते. सद्वस्तूच लाभे सद्वस्तू, अव्यवस्थाशी लाभे अव्यवस्तू. पाहता प्रशस्ताशी प्रशस्तू, विचार लाभे. समर्थ या ठिकाणी सांगतात की सख्खी तळमळ ज्याला असते त्याला सद्वस्तूच प्राप्त होते. जो अत्यंत व्यवस्थित असतो त्याचे जीवनही अत्यंत अव्यवस्थित असतो त्याचे जीवनही तसेच अव्यस्ताव्यस्त असते. प्रशस्त असेल, थोर असेल तर त्याचे विचारही तसेच थोर असतात. म्हणून हे दृश्य जातं अवघे आहे शाश्वत. परमात्मा अच्युत अनंत, या दृश्या वेगळा. समर्थ या ठिकाणी सांगतात की म्हणून ही सर्व दृष्टी अशाश्वत आहे. परमात्मा या दृश्यावरून वेगळाच आहे. तो अच्युत असून कधीही न ढळणारा आणि अनंत आहे. दृश्या वेगळा दृश्या अंतरी, सर्वात्मा तो चराचरी. विचार पाहता अंतरी, निश्चयो बाणे. समर्थ या ठिकाणी सांगतात की दृश्या वेगळा असूनही तो दृश्याच्या अंतरी ओतप्रेत भरून वाहिला आहे. सर्व चराचरात तोच सर्वाचा आत्मा आहे. अंतरात विचार करून पाहिला की या संबंधीचा निश्चय अंतरात बाणतो. संसार त्याग न करिता, प्रपंचीपादी न सोडिता. जनामध्ये सार्थकता, विचारिसी होय. समर्थ या ठिकाणी सांगतात की संसाराचा त्याग न करता, प्रपंच उपाधी न सोडता या जगात विचारणे जीवन सार्थिक होते. हे प्रचितीचे बोलणे, विवेके प्रचित बाणे. प्रचित पाहतील ते शहाणे, अन्यथा नव्हे. समर्थ ते म्हणतात की हे माझे बोलणे प्रचितीचे आहे. लोकांनीही सारासार विवेक करून याची प्रचिती घ्यावी. जे असा अनुभव घेतील तेच लोक शहाणे ठरतील. जो अनुभव घेणार नाही तो शहाणा नव्हे. प्रचित आणि अनुमान, उदार आणि रोकडे धन. मानसपूजा प्रत्यक्ष दर्शन, यास महदनंतर. समर्थ म्हणतात की अनुभवाचे बोलणे आणि अनुमान यात रोकड आणि उदार धनासारखाच फरक आहे. तसेच मानसपूजेतील दर्शन आणि ईश्वरातील प्रत्यक्ष दर्शन ही महद अंतर आहे. पुढे जन्मांतरी होणार हा तो अवघाची उदार. तैसे नव्हे सारासार, तत्काळ लाभे. समर्थ म्हणतात की पुढे जन्मांतरी केव्हा तरी आत्मानुभव होईल हा उदारीचा विचार आहे. सारासार असा विचार उदारीचा नाही. तर त्यायोगे तत्काळ स्वरूपाची अनुभवाची प्राप्ती होते. तत्काळची लाभ होतो. प्राणी संसारीत सुटतो. संशय अवघाची तुटतो जन्ममरणाचा. समर्थ या ठिकाणी सांगतात की तत्काळ आत्मज्ञान होऊन माणूस जन्म परंपरेपासून सुटतो आणि जन्ममरण येईल की काय असा संशय त्याच्यात नष्ट होतो. याची जन्मे येण्याची काळ, संसारी होई जे निराळे. मोक्ष पावे जे निश्चळे, स्वरूप काळे. समर्थ म्हणतात की या जन्मात याच काळी मनुष्य संसारातून मुक्त होतो आणि निश्चल स्वस्वरूपाशी ऐक्य पाहून त्यास मोक्ष प्राप्त होतो. या गोष्टी सकरी अनुमान, तो शिखरची पावेल पतन. मिथ्या वदेल त्यास आन, उपासनेची. समर्थ या ठिकाणी सांगतात की आता मी जे काही सांगत आहे त्याबद्दल कुणी संशय घेईल तर तो मुळात सिद्धच आत्माराम असूनही संशयामुळे वेगळा पडेल आणि पतन पावेल. हे जो कोणी मिथ्या म्हणेल तर माझ्या उपासनेची त्याला शपथ आहे. हे यथार्थची आहे बोलणे. विवेके शीघ्रची मुक्त होणे, असोन काहीच नसणे जनामध्ये.
समर्थच येथे सांगतात की मी हे जे सांगत आहे ते माझे बोलणे अगदी यथार्थच आहे. सारासार विवेकाने मनुष्य अत्यंत लवकर मुक्त होतो व जनामध्ये वागत असतानाही अंतरी मीपणा विरहित असतो, म्हणजे तो लोकात असून नसल्यासारखा असतो. देवपद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण, हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे. समर्थ या ठिकाणी सांगतात की देवपद हे निर्गुण आहे. देवपदी अनन्यपण म्हणजे ऐक्य याचा अनुभव घेणं होय. अशा प्रकारे त्याच्या अर्थाशी पूर्ण एकरूप झाले की पूर्ण समाधान लाभते. देहीच अविधेय होणे, करून काहीच न करणे, जीवनमुक्ताची लक्षणे जीवनमुक्त जाणती. समर्थ या ठिकाणी सांगतात की देहात असून विधेयी होणे म्हणजे देहबुद्धी पूर्ण नष्ट होऊन आत्मबुद्धी दृढ झालेल्या स्थितीत प्रारब्धाचा क्षय होईपर्यंत निर्लेप वृत्तीने जीवन कंटणे. करून काहीच न करणे म्हणजे मी करता ही भावना समूळ नष्ट झाले की कर्म होत राहते. ही जीवनयुक्ताची लक्षणे आहेत. जे जीवनयुक्त असतील तेच ही लक्षणे जाणू शकतात. एरवी हे खरे न वाटे, अनुमानाचे संदेह वाटे, संदेहाचे मूळ तुटे सद्गुरु वचने. एरवी हे खरे वाटत नाही. अनुभव नसेल तर अनुमानाने त्या अवस्थेबद्दल संदेह उत्पन्न होतो, परंतु सहलेचे वचन श्रवण केले की संदेह समूळ नाहीसा होतो. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सारशोधन नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु.